सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे मात्र रेवती तिथे गौरीकडे येते आणि तिला बोलते की मला माहिती आहे गौरी, तू एका मुलीची आई आहेस. आणि इकडे मात्र दोघेहीजणं एकमेकांच्या प्रेमात पडत असतात, म्हणजेच गौरी आणि रुद्र. पण मात्र त्यांचं प्रेम हे लपूनच असतं, कारण तिला असं वाटत असतं की आपल्याला एक मुलगी आहे असं सगळ्यांना माहिती आहे, आणि रुद्रही असं वाटत असतं की तिला 1 वर्षाची मुलगी आहे, म्हणजे एक मुलगी आहे, तर तिला आपण असं प्रेमात कसं पडावं बरं. तर त्यालाही बरं वाटत नसतं. पण मात्र लपून छपून का होईना दोघांनाही एकमेकांबद्दल त्यांच्या मनात जागा एक निर्माण झालेली असते. पण मात्र तिथे रेवतीला ते कळतं. त्यावर ती तिला पुन्हा पुन्हा तेच बजावत असते आणि बोलत असते की गौरी, मला माहिती आहे तू तुझ्या मुलीसाठी खूप काही करतेस, पण मलाही एक माझ्या मुलासाठी करायचं आहे. तो ना जरा दूरच राहा त्याच्यापेक्षा. म्हणजे कसं आहे, तो थोडा वेगळाच आहे, म्हणजे त्याची कधी कधी मानसिक स्थितीही बरी नसते, आणि ती काय नाही ते सगळं काही तिच्या डोक्यामध्ये भरून देते. यामुळे मात्र तिकडे गौरीच्या डोक्यातला पूर्ण गोंधळ उडालेला असतो, आणि तिला रुद्रचा वेगळाच अवतार दिसायला लागलेला असतो. कारण जी एक गोष्ट आपण बघतो ती आणि जी दुसरी येऊन सांगते त्यामध्ये फरक असतो, आणि म्हणूनच तिला जसं रेवती सांगत असते त्याचप्रमाणे ती वाईटच विचार करू लागते. त्यावर मात्र तिला प्रश्न पडतो की नेमकं काय करावं, आणि ती पुन्हा वेतोबांचा आठवण करते आणि ती बोलते की देवा वेतोबा, कसं करू मी, मला काहीच कळत नाही आहे. मला रेवती मॅडम तर इकडे काहीतरी वेगळंच सांगत आहे, आणि जर ते असेच असतील तर मग मी चुकीच्या वळणावर तर नाही. आणि ती तितक्यातच बोलत असताना तिथे चंदू येतो आणि बोलतो की अगं काय झालं. त्यावर मात्र गौरी बोलते की काही नाही, आणि तितक्यात ती बोलते की मला एक सांग, तू नक्की रुद्र सरांचाच विचार करते ना. तर त्यावर मात्र चंदूच्या या प्रश्नावर ती एकदम गोंधळते आणि ती बोलते की हो, पण तुम्हाला कसं कळलं चंदू काका. त्यावर ती बोलते की हे बघ, इथून रेवती मॅडम आत्ताच गेल्या. आणि चंदूचे हे सगळं बोलणं ऐकून तिला ही खरं वाटत असतं, आणि तो पुढे बोलतो की मला माहिती आहे, आणि त्यांना त्यांच्या मुलाचं वाईटच चितायचं असतं, कारण त्यांनी त्यांच्या हातानेच बहुधा त्यांचा नवराही घालवला असावा. असंही असू शकतं, कारण त्यांना त्यांचा नवरा गेल्याचं काहीच वाटत नाही. तू बघितले नाही का आजपर्यंत. आणि हे सगळं ती विचार करते, आणि तिच्या मनाला हे सगळं पटत असतं. त्यावर ती विचारात पडते की नेमकं आपण आता वागायचं कसं, कारण हे सगळं काही चंदू काका बोलत आहे. आणि चंदू काका बोलतो की मी तुला असं म्हणत नाही की त्यांनीच मारलं आहे, पण मात्र जे चुकीचं सांगत आहे त्यांच्यापासून जरा सावध राहा, कारण तुला चांगली सांगणारी माणसं आहे, आणि तुझ्या डोळ्याने जे दिसतंय ना तेच तू बघायला हवं असं मला वाटतं. आणि आता तिलाही हे सगळं पटत असतं, कारण रुद्र सर जसे दिसतात ना तसेच आहे, आणि जे आपल्यासमोर करतंय तेच असं असायला हवं, आणि असं ती विचार करत असते. तितक्यातच मात्र तिथून ते चंदू काकाच्याच वेशामध्ये आलेले असतात, ते तिथून निघून जातात. आणि इकडे मात्र गौरी आपल्याच विचारामध्ये पुन्हा मग्न होते, आणि तितक्या चंदू काका बोलतात गौरी, ए गौरी, कुठे आहेस ग तू, कुठे हरवलीस, तुला किती वेळच्या नंदाही आवाज येतात. आणि गौरी बोलते की चंदू काका तुम्ही आता इथेच तर होता. तर त्यावरती बोलते की नाही, मी आत्ता आलो. मी कधी आलो इथे, मी आलो होतो का. आणि पुन्हा ते त्यांच्या विसरण्याच्या चक्करमध्ये पुन्हा पडलेले असतात. त्यावर तिथे ती बोलते की बहुतेक देवच आला असेल धावून, आणि ती असा विचार करून पुन्हा रुद्राच्या विषयीचे चांगलेच आपले मनात आणते, आणि ती बोलते की आता रुद्र सरां हे चांगलेच आहे, आणि त्यांच्या विरुद्ध काही आता आपण वाईट वागायचं नाही. आणि हे तिला कळलेलं असतं, आणि आता ते कळलेलं चुकलेलं असतं, म्हणून ते आता कुणाच्याही बोलण्यामध्ये येत नाही. आता इथे मात्र रुद्र आणि गौरी एकमेकांचे इशारे कळायला लागलेले आहे, पण मात्र ते एकमेकांसमोर व्यक्त होणार का. तुम्हाला काय वाटतं ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.